सामना कार्यालयाबाहेर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरच्या माध्यमातून संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला। सकाळच्या भोग्याला पुरून उरणारा वाघ अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागले, तर नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी हे बॅनर लावलेले आहे। या संदर्भात सामना कार्यालयाबाहेर आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत शिवसेना ठाकरे गटाचं सामना आहे मुखपत्र, ज्या मुखपत्राच्या कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी बॅनरबाजी केलेली आहे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर आहेत आणि त्यांनी कुठेतरी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा भाजपचा वाघ अशा प्रकारे उल्लेख या संपूर्ण बॅनरवर केलेला आहे। कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख नेते जे आहेत त्यांच्यामध्ये हा संपूर्ण डिवचण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी भाजपचे जे बॅनरबाजी आहे ती आपल्याला संपूर्ण या सामना परिसरात असेल किंवा अगदी कलानगर देखील आपल्याला पाहायला मिळते, तिकडे सुद्धा अशा प्रकारे बॅनरबाजी केलेली आहे। कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार जे आहेत संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये येत्या काळामध्ये शिवसेना ठाकरे गट नेमकं कशा प्रकारे आक्रमक होऊन याला उत्तर देतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।